पाहता रोचने पाहता क्षणी हाचे करावा विचारा क्षणी हाचे करावा विचारा महादेव महाराज लक्ष्मण महाराज निहाची करावा विचार निहाची करावा विचार Thank you.
क्षणोक्षणी हाती करावा विचार, करावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, तुका म्हणे लोकच्या व्यवहारी, नका डोळे धुरे भरून राहू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, पांडुरंग करू पांडुरंगा करूप मना मन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका दयांते केलिया स्मरण होय सकळ व्यतेचे अधिकरण कीर्ती बंधू श्री चरण श्री गुरूंचे की नमस्कार होणे आता ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादरू पावन झालो चराचरी मिकळा कुसरी काही तनेने बोलतो वचनाचे भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी
सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज शरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा धीर मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या क्षणोक्षणी हाचे करावा विचार करावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत प्राप्त रूपी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला जो अभंग जो आहे महान भगवत भक्त वैदिक निष्ठ संप्रदाय श्रेष्ठ वैराग्याचे महामेरू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय यांच्या गाथ्यातील प्रातस्मरणे गुरुराम गुरु देवडीकर माऊली यांच्या गाथ्याच्या वेळेच्या नियमाप्रमाणे 2020 क्रमांकाचा अभंग आज कीर्तनाला महाराज जे अभंगामध्ये बोलतात ते ज्ञानाचं बोलतात, महाराज जे बोलतात ते विचाराचं बोलतात, महाराज जे बोलतात ते वैराग्याचं बोलतात, महाराज जे बोलतात ते शांती बोलती, महाराज जे बोलतो तो विचार बोलतात. महाराज का बोलतात? दुसरं कुणीच बोलत नाही म्हणून महाराज बोलतात. आज आपण या ठिकाणी कशा करता आलेलो आहोत आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, पण वक्त्याचं कर्तव्य या नात्याने आज ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे ते कैलासवासी शंकर माणिकराव सगळे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. त्या निमित्ताने ही आजची ही सेवा आहे. त्यांचे जे चिरंजीव आहेत वसुदेव सगळे आणि सुरेश सगळे आणि त्यांची मुलगी चंद्रकला असे हा परिवार आहे, सगळे परिवार, आणि या सगळे परिवाराने हा मोठा कार्यक्रम आजचा हा कीर्तनाचा उत्सव ठेवलेला आहे. बरं का, वास्तविक पाहता वर्ष श्राद्धाला का कीर्तन करायचं हे सगळ्यात महत्वाचं आहे. बरं का, हा भाग महत्वाचा आहे. का कीर्तन करायचं मी ते सर्व पुढे सांगणारच आहे. आज या कार्यक्रमाकरता उपस्थित श्री हरिभक्तीपरायण आमचे परमस्नेह असणारे आपल्या या गावचे भूमिपुत्र गायनाचार्य संगीत विशारद श्री हरिभक्तीपरायण विलास महाराज पोते या ठिकाणी उपस्थित आहेत. गावातील सर्व भजनी मंडळी, मनोहर महाराज, आपले सरपंच गणेश मोरे
सर्वजण हे वृद्ध मंडळी सर्व उपस्थित आहे, गावातील भजनी मंडळी. त्याच्यामध्ये श्री हरिभक्तीपरायण गायनाचार्य लक्ष्मण महाराज आहेत, श्री हरिभक्तीपरायण गायनाचार्य महादेव महाराज बैरागी आहेत, श्री हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य बर का अतिशय वय कमी आहे बर का. परमार्थामध्ये वयाला काही किंमत नाही बर का. परमार्थामध्ये वयाला किंमत नाही. प्रपंचामध्ये वयाला किंमत आहे, पण परमार्थामध्ये वयाला किंमत हो. अरे मुक्ताबाई आमच्या 7 वर्षाच्या होत्या. किती वर्षाच्या होत्या? 7 वर्षाच्या होत्या. पण 1400 वर्षाचे चांगदेव महाराज होते आणि त्या चांगदेव महाराजांना मुक्ताबाई उपदेश करतात. हो, वय 7 वर्ष आणि 1400 वर्ष, किती तफावत आहे. परमार्थामध्ये वयाला किंमत नाही, परमार्थामध्ये ज्ञानाला किंमत आहे बर का. परमार्थामध्ये कशाला किंमत आहे? ज्ञानाला. हा मुलगा जो मृदंग वाजवतो बर का, त्याचं वय किती किती कमी वय, वयाला किंमत नाही, ज्ञानाला किंमत आहे. आपल्या पोरांना एवढे पोर होते तरी आकली येत नाही. आणि परमार्थाची ताकद काय जर असेल तर ही ताकद आहे. परमार्थाने माणूस झळकतो, परमार्थाने माणसाला तेज येतं, परमार्थाने माणसाला समाजामध्ये कसं वागावा हे कळतं. परमार्थ ज्ञान शिकवतो, विवेक शिकवतो, वैराग्य शिकवतो, म्हणून त्याला परमार्थ म्हणायचं. अतिशय मृदंगाचार्य हो, अतिशय छोट वय आहे त्या मुलाचं. श्री हरिभक्तीपरायण सुदर्शन महाराज येवले बर का, बोरला आपल्या परिसरातला पोरगा बर का, अतिशय गोड. मला विलास महाराजांनी त्या दिवशी सांगितलं, म्हणजे बारीकच पोरगा आहे पण लई वाजवायला जोरात आहे. हा, त्याला किंमत आहे. म्हणून करता अतिशय महत्वाचं आहे. पुन्हा तुझ्या करता 2 गोष्टी मी बोलतो हो. आता चांगला जरी असला तरी शेवटपर्यंत चांगला राहा, ह्याला किंमत आहे. आणि विद्यार्थी दशा जी आहे ती संपली नाही पाहिजे परमार्थामध्ये. आमचे गुरुवर एक कासार महाराजाचं वय 90 झालं, 96 वय झालं, तरी सुद्धा ज्ञानेश्वरी गाथा वाचायची. मी एक दिवशी म्हणलं, भाऊ म्हणलं आता कशाला वाचित असतात, दिसत नाही काय? गप म्हणले. अरे म्हणले हे ते परमार्थाचं जे तत्व आहे ना, हे रोज काहीतरी नवीन अर्थ लागतो, म्हणून रोज वाचलं पाहिजे. त्याच्याकरता मृदंग रोज वाजविला पाहिजे. का? काहीतरी वेगळा बोल निघतो. हो, गाण्याचा रियाज रोज केला पाहिजे, काहीतरी रोज नवीन निघत हो. नाहीतर कधी कधी कालच पोळा झाला, तसं नसलं पाहिजे. रोज काम करणाऱ्या माणसा बरोबर आहे नंदू, जो माणूस रोज काम करतो त्याला कशाचा सुद्धा आळस येत. आणि कधीतरी काम करणाऱ्या माणसाला वाटतं हे कुठं नाही झालं. कधीतरी काम करणाऱ्या माणसाला काम करू वाटत नाही, आणि रोज करणाऱ्या माणसाला मुंबाडणी माणसं येते. आता तुम्ही बघा, इथं या सगळे परिवाराकडे आज वर्ष श्राद्ध आहे, सगळे परिवाराकडे वर्ष श्राद्ध आहे, म्हणून तर तुम्ही सगळे आले बर का. किती माणसं आले इथं वस्तीवर सुद्धा, याला किंमत आहे. का किंमत आहे? याला जर काय किंमत जर असेल, आपल्या गावातला परमार्थ गोड सप्ताह झाला आपला हो, 27 वर्ष झालं. आणि त्याचे परिणाम काय होतो? परमार्थाने माणसावर परिणाम होतो. त्याच्यामुळे सर्व माणसं परमार्थाला लागल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून हा आजचा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम त्यांचे चिरंजीव या परिवाराने हा ठेवलेला आहे. म्हणून तर आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. विठ्ठला माणूस किती जगला याला किंमत नाही, तसा जगला याला किंमत आहे. जगून त्याने काय केलं
हो काय काय माणसं जर आमच्या गावाची एक म्हातारा आहे हो सारे गाव त्याचं गोड जेवणाची वाट बघत म्हणजे दादा वय किती तो म्हणतो 100 105 सुद्धा म्हणता येत आणि हे जी प्रवास जो आहे ना प्रवास तुमचा आणि माझा हा प्रवास आयुष्याचा जो प्रवास आहे हा रेल्वेचा प्रवास आहे हा जो प्रवास आहे ना हा रेल्वेचा प्रवास आहे काही काही माणसाचं जे तिकीट जे असतं ते एका स्टेशन पुरतं असतं बर का काही माणसाचं तिकीट एका स्टेशन पुरतं काही माणसाचं तिकीट मधी जातं मधी बर का मधी जातं आणि काही माणसाचं तिकीट बर का गाडी थांबती पण तिकीट पुढच्या गाडीला सोडतो आता 3 टप्पे नंबर पहिल्या स्टेशन पुरतं तिकीट रेल्वे मध्ये पुण्यातून बसला हडपसर मध्ये उतरला म्हणजे हे असं कसं अहो निरोप आला काय पोरगा झाला पोराच्या आनंदामध्ये गावभर पेढे वाटले त्यांनी एक जणात पेढे वाटण्याची गडबड करीत जाऊ नका पेढे कधी वाटायचे ज्या टायमाला तुम्ही मी 90-80 वर्षाचं वयाचं होतो आणि त्यावेळेस तो आपल्याला सांभाळील आणि मग तो म्हणायचं पोरगा जाता पेढे घ्या म्हणजे मग आता काय वाटतं मला सांभाळतोय म्हणून वाटतो तुमची माझी जी पद्धत आहे ही पेढे वाटायची चुकीची पद्धत आहे तसा पोरगा झाला गावभर पेढे वाटीत सुटला मेन चौकामध्ये आला हो मागून घरातून निरोप आला म्हणजे पेढे वाटणं बंद करा म्हणजे का मुलांनी डोळे चांदीचे केली म्हणजे पांढरे केली म्हणजे मी आला म्हणजे गाडीत बसला फक्त एक स्टेशन पुरतं तिकीट लगेच उतारला पहिलं तिकीट संपलं दुसरं तिकीट काय माणसाचं मधी जातं मधी हो म्हणजे कधी वाढले हो 60-70 वयाचे झाल्यानंतर वाढले मध्ये तिकीट जात 3 नंबरचं तिकीट हो गाडी थांबती बर का एखाद्याचं वय जे ना त्याला विचारा हो त्याला विचारा किती वय आहे बाबा ते म्हणतो 105 म्हणजे 105 सुद्धा म्हणता येत गाडी थांबली आणि पुढच्या गाडीला तिकीट सुरू झालं तसं महाराज आपल्या या परिसरामध्ये प्रातस्मरणीय गुरु बर का वाचा सिद्धी संत वामन भाऊ महाराज यांचे शिष्य बघा आष्टी तालुक्यात रघुनाथ बाबा धामणगावकर हो आमच्या पूर्वज कासार महाराजाचे ते मित्रपणा होता आणि लय आमच्या घरी आलेले ती त्यांचा नामचा खूप परिचय रघुनाथ बाबा धामणगावकर आज सुद्धा विलास महाराज 107 वय अनेक बी कीर्तन करते ठणठणीत हो अनेक बी कीर्तन करते 107 वय 107 हो आपल्याला बसलेली जागा उठत नाही ते टायमाला आपलं तर काय होईल किती पुण्यतिथी व्हायच्या पोरं चांगली असली तर काय माहिती ते सांगते की ताकद आहे परमार्थाची आज सुद्धा इतकं गोड रघुनाथ बाबा कीर्तन करतात इतका सुद्धा आवाज कमी नाही ओ जो महाराज मी त्यांना जवळ 50 वर्षाच्या वयापासून त्यांना पाहिलं म्या तो जो आवाज होता तोच आज आवाज आहे आणि मी पाहिलं त्यांना 100 वर्ष उभा राहून कीर्तन केले आणि नंतर पुढा 102 वय होस तर उभा राहून कीर्तन केले आणि नंतर बसायला लागले अंगाचा गळाटा व्हायला लागला आज सुद्धा त्यांना भेटायला गेलं ना ते म्हणत असते बिभीषण महाराज माझं काही सुद्धा दुखत नाही नेमल बाबा ही परमार्थाची ताकद आहे हा मग ते म्हणत असते कासार महाराज जी होते ना काय सांगावं म्हणजे ज्ञानेश्वरी पाठ गाथा पाठ भागवत पाठ इतकी ताकद आहे परमार्थाची म्हणून किती जगला याला किंमत नाही
कसा जागला याला किंमत आहे. जीवनामध्ये जगत असताना विचार. हो, महाराजांना जर विचारलं आपण तुकोबरायाला, महाराज तुम्ही नेमका कोणता विचार केला? महाराजांना जर विचारलं तर महाराज उत्तर देतात. हो, महाराज म्हणतात सारा सार विचार, सारा सार विचार, सारा सार विचार करा, सारा सार विचार, सारा सार विचार, सारा सार विचार करा, महाराज सांगतात विचार करा, पण कोणता करा? हो, सार करा, आसार नको. बर का? जो विचार करायचा आहे ना तो चांगला करा. हो, माणसाच्या डोक्यामध्ये चांगला विचार येण्याकरता चांगलाच माणूस लागतो. विचार जर चांगला यायचा म्हणलं ना तर चांगलाच माणूस लागतो. वाईट माणसाच्या विचारामध्ये चांगला विचार कधी सुद्धा येणार नाही. काही काही माणसाच्या मनात सारखं सारखं काळं पांढरं असतं. लोकांचं वाटलं व्हावा, लोकांचं वाटलं व्हावं, तुझं चांगलं होत असतं. मग आमचे श्री गुरु महाराज सांगायचे, आमचे वडील यज्ञकांत महाराज, ओ ती म्हणायचे, अरे आधी लोकांचं चांगलं व्हावं आणि मग आपलं चांगलं होत असतं. हो, आमचे वाईकर आले बघा वाकीचे. हा, त्यांच्या गावाला आमच्या गुरुवर कासार महाराजांनी सप्ताह चालू केला. हो, 36 वर्ष झालं आणि तेवढ्या 36 वर्षातले 4-5 सप्ते तर त्यांनीच घातलं. काय ताकद आहे महाराज परमार्थाची. काही काही माणसं परमार्थ इतका करतात, गोड करतात, फक्त विचार महत्वाचा आहे. मग कोणता विचार घ्यावा महाराज? बर का? सारा सार
विचार बर का करा उठा उठी लवकर विचार करा काय झालं एक माणूस रोज विचार करीत बसायचा हो गावामध्ये हो म्हशीचा कळप होता असा माडीवर बसायचा आणि तो म्हशीचा कळप रोज चरण्याकरता रानात जायचा काही काही जनावर अशी असतील त्यांना सोडल्याशिवाय जमतच नाही त्यातला पहिला नंबर 1 गावरान गुरं बांधून जमत पाऊस असला तरी सोडावं लागतच गावरान गुरं आणि दुसरा नंबर म्हशी बांधून जमत नाही तिसरा नंबर जलशा गायाला 12 काळ 18 महिने बांधलं तरी जमत त्याला जमतच नाही उलट हे इतकं चाललं तर ती बसत तस गावरान जनावर जे असतात काय महाराज गावरान गुरं असते तुम्ही बघा एखादी गाय असावा वेलेली गाय बर का आणि ती वेलेली गाय डोंगरात चरायला जावा बर का डोंगरात चरायला गेल्यानंतर गावरान गुरं शहाणलेले असतात हो एकदा गुरं लावले दानात नाही बर का एकदा गुरं लावले चरायला की महाराज एकट्या जागेवर चरते आणि ती जी वेलेली गाय आहे का वेलेली गाय ती काय करते माहिती का गावाकडे निघालं दिवस मावळायच्या टायमाला तर का ती वेलेली गाय जी असती ती किती गुरं जरी असली तरी सगळ्या गुराच्या पुढं मोरप्यालाच असते हो मोरप्यालाच असते तसे काही काही माणसं सुद्धा गावरान माणसं पारमार्थात मोरप्यालाच असते हो मोरप्यालाच माणसं असते हा काही कार्यक्रम करायचा असला ना आपण आधी आणि मग सगळं गाव तस मोरप्यालाच त्या गायीने महाराज ते चलत गेल्यानंतर अशी पुढे चलती निश्चित चलत नाही ज्ञानोबराय ओवी देतात ज्ञानोबराय म्हणतात नाना गाय चरे डोंगरी बर का चित्त बांधल्या वच्चा घरी म्हणून ती गाय माघारी येताना पुढे चलती किती गुणाची चतुर जरी असला ऐकतच नाही त्याची का ऐकत नाही तिला ओढ लागलेली असती त्याच्यामुळे ऐकत नाही तस त्या म्हशीचा कळप रोज चरण्याकरता जायचा चालायला एक ग्रस्त माणूस बर का तो माडीवर बसायचा आणि त्या माडीवर बसल्यानंतर त्याच्यात एक म्हैस अशी होती अशा गोलक्या शिंगाची बर का म्हशीचे बी प्रकार आहेत काही काही म्हशी शिंगाळू म्हशी असतात शिंगाळू म्हशी पंढरपूर भागात लांब लांब शिंग हो काही काही मुरा म्हशी असतात बर का तिथंच अशी वळलेली ही असते मुरा म्हशी जर बघायच्या जर झाल्या ते तिकडं नेवाशा तालुक्यात नवीन म्हशी त्या याला लोणीला तर प्रसिद्ध बाजारात भरवतो तुम्ही म्हणता तुम्ही जात असतात का नाही कीर्तना करता लागत हे सगळं आणि मग त्याच्यात एक म्हैस अशी होती गोलक्या शिंगाची आणि तो बसल्या बसल्या तो माणूस विचार करायचा काय विचार करायचा या म्हशीच्या शिंगामध्ये आपलं डोकं घुसन का बरे हा विचार एक नाही 2 दिवस नाही 3 दिवस नाही 2 महिने करीत होता 2 महिने झाले आणि 2 महिने झाल्यानंतर 3ऱ्या महिन्याला सुरुवात झाली तो म्हणला आज काही जरी असलं म्हैस दारात आली केवढी मारायची हो काय महाराज मारली ना त्याने उडी आणि गुतलं शिंगार डोकं आता म्हैस उधळली म्हैस उधळत नसती बोकळत असती आणि ती काय डांबरीनी बोकळती काय थवा विचारूच नका जी पळायला लागली साऱ्या गावात
बोबाट रामराव गुटले रामराव गुटले रामराव गुटले कशी तरी 4-5 पोरांनी ह्या पोरांनी तरुण पोरांनी कशी तरी म्हैस आडविली आणि आडविली त्याचं डोकं बाहेर काढलं. माणसं शहाणी माणसं आली हे असे यांच्यासारखी महाराजासारखी काय पोटच का म्हणला म्हणले जरा विचार तरी करायचा. हा गबासा 2 महिने विचार करीत होतो. 1 नाही 2 नाही 2 महिने विचार केला. म्हणजे थोडा दिवस विचार नाही केला. अरे केला खरा पण कोणता केला याला किंमत आहे ना. तसं माणूस विचार करीत असताना कोणता विचार केला पाहिजे. अभंगाच्या क्षणी हाती करावा विचार. हाती करावा विचार. क्षणी हाती करावा विचार. हाती करावा विचार. महाराज म्हणतात क्षणोक्षणाला विचार करा. बर का, क्षणोक्षणाला विचार करा म्हणजे हो 1 मिनिट तुमच्या माझ्या जीवनातला महत्वाचा आहे. 1 मिनिट सुद्धा महाराज म्हणतात 1 मिनिट सुद्धा वायाला घालू नका. हो बघा तुम्ही काही काही माणसाने जबाबदारी आपल्या